मंजिरी, अगं तू इथे आहेस? मी तुला घरभर शोधत होते. का? काय झालं? हो म्हणजे तू बिझी नसलीस तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मग बोल ना. नाही इथे नको, आपण माझ्या रूम मध्ये जाऊया ना. मला खूप महत्वाचं बोलायचंय. अगं पण चल ना प्लीज. हो, मी विसरले. ऍक्च्युली काय झालं ना, पिल्लूला औषध पाजायचंय. मी तिला औषध पाजून येते, तू पुढे हो ना. अगं पण मी आलेच, 2 मिनिटात आले. मंजिरी पण मी शरणागती पत्करली असं जर तुला वाटत असेल तर तसं नाहीये. कारण खरी परिस्थिती अशी आहे की तू आपल्यातलं युद्ध ऑलरेडी हारलायस. कारण तुझा आणि मंजिरीचा संसार उद्ध्वस्त करण्याचं गोळा बारूद ह्या छोट्याशा पेनड्राईव्ह मध्ये. आता बघ, छोटा पॅकेट बडा धमाका. सुहास, माय इनोसेंट हबी. हॅलो, बोल सोना. अरे लगेच उचललास फोन? फोन समोरच होता आणि तुझा नंबर पाहिल्यावर मला राहवलंच नाही, म्हणून पटकन उचलला. सो प्रिया सुहास देसाई, काय म्हणताय? कशी काय चाललीये लग्नाची तयारी? तयारी तयारी तर जोरदार सुरू आहे. मावशीच्या आनंदाला तर उधाण आलंय आणि आत्याचा उत्साह शिगेला पोचलाय आणि मंजिरीची धावपळ तर बघायलाच नको. आमच्याकडे पण अशीच एक्साइटमेंट आहे आणि आनंद तर म्हणजे काही विचारूच नका. ती माऊ या खोलीतून त्या खोलीत जी काही धावतीये ना प्रिया, खरं सांगू का, व्हिडिओ शूटिंग करून ठेवायला पाहिजे मी तुला दाखवायला. ए हा, फिल्मचं कसं मेकिंग करतात तसं ना आपल्या लग्नाचं मेकिंग करायला पाहिजे. प्रिया आणि सुहासच्या लग्नाची धावपळ. नाही नाही, काय शब्द आहे त्याला, लगबग. सो प्रिया, म्हणता म्हणता 2 दिवसावर आलं लग्न आपलं. सो बटरफ्लाईज इन स्टमक. ऍक्च्युली मी ना त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय, रादर त्या क्षणाची, ज्या वेळेला मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहे. स्वप्न वेड्या, स्वप्न आहेत ही सगळी. बघ बघ, स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत. हवी तेवढी, हवी तशी स्वप्न बघ. पण जेवढ्या लवकर या स्वप्नांमधून वास्तवात पाऊल ठेवशील ना, तेवढंच बरं आहे तुझ्यासाठी. कारण तुझ्या होणाऱ्या बायकोचे प्रताप जेव्हा तुझी लाडकी बहीण तुला सांगेल, तेव्हा तू स्वतःच मोडशील तुझा हा स्वप्नांचा बंगला. हॅलो प्रिया, बोर नाही ना झालीस? नाही, तू बोलत असताना मी कधी बोर होईन का? बोल ना. अरे हो, मला आणखीन एक गोष्ट तुला सांगायची होती. म्हणजे ऍक्च्युली लग्नानंतरच सांगणार होतो, बट यू नो माय एक्साइटमेंट. मी आपल्या हनीमूनचं पॅकेज फिक्स केलंय अँड वी आर गोइंग टू बाली. दॅट्स ग्रेट. आवडलं तुला? खूप आवडलं.
प्रिया, आपण तिथे बालीमध्ये खूप मेमोरेबल आणि खूप स्पेशल क्षण एन्जॉय करणार आहोत. तुझ्यासाठी हा मावशी, मावशी आले. हा अरे सुहास, मला ना मावशी हाक मारते. मी तुला नंतर फोन करते, ठीक आहे? ओके, बाय. लव्ह यू. आय लव्ह यू टू. टेक केअर. पक्का. काय आल्यापासून काही बोलत नाहीस काय? तुझं ते पुण्याचं काम झालं ना? झालं. मग काय झालंय काय एवढं टेस्ट? आणि प्रॉब्लेम? नाही, काही नाही. आशिषचे केस आत्महत्या म्हणून बंद करायचं ठरवलं पोलिसांनी. अरे भाई, चांगलं आहे ना तुझ्यासाठी? ती पोलिसांची कटकट मिटेल तुझ्या मागची. नाही व्यंग, आशिषनं आत्महत्या नाही केली, त्याचा खून झालाय. काय? आशिषचा खून? सत्यजित, एक मिनिट. मला खरं सांग, तुझ्यातून खरंच काही? व्यंग, वेडायस का तू? मी काहीही केलेलं नाहीये. थँक गॉड. एक क्षण माझा ठोका चुकला तो काळजाचा. नाही, पण मग तू जर असं म्हणतोस की आशिषचा खून झालाय, आणि पण त्याचा खून करेल कोण आणि कशासाठी? कदाचित दादा होळकर. दादा होळकर ठोका मारेल आशिषला? कदाचित आशिष त्याच्यासाठी उपयोगाचा राहिला नसेल म्हणून. व्यंग, आशिषला त्याच्या चुकांची उपरती झाली होती. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला होता, पण त्याची जगण्याची उमेद संपली नव्हती. म्हणजे मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा त्याच्या बोलण्यातून असं कुठेच वाटलं नाही की त्याला आत्महत्या करायची. इनफॅक्ट आम्ही बोलत असताना जेव्हा जेव्हा त्या विषयाचा परिणाम सुरू झाला, जेव्हा तो आचके द्यायला लागला, तेव्हा त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं, धक्का होता. त्याला माहित नव्हतं की त्या दुधामध्ये विष आहे. मी कदाचित हे कुठल्याच कोर्टात सिद्ध नाही करू शकणार व्यंग, पण आशिषची ती शेवटची नजर मी कधीच नाही विसरू शकत. हा सगळा दादाचा प्लॅन असू शकतो. म्हणजे दादानी हे प्लॅन केलं असेल की मी आशिषला भेटायला जावं. त्याच वेळी त्याने आशिषच्या दुधावर विषप्रयोग केला, सो दॅट पोलिसांना असं वाटावं की मी आशिषला मारलंय. मला अडकवण्यासाठी दादाचा हा प्लॅन असू शकतो. हा, तर त्याने हे अज्युम केलं नसेल की आशिष मला मंजिरीबद्दल सगळं खरं खरं सांगेल. नाही, पण सत्यजित, तुझे सगळे तर्क जरी खरे मानले तरी प्रश्न हा उरतोच आहे की आशिषला विष दिलं कुणी? मला सांग, तू त्या घरात जायच्या आधी त्या घरात कोणी गेलं होतं? म्हणजे तू कोणाला पाहिलंच का? मी गेलो तेव्हा आशिष एकटा होता. तो दुधाचा ग्लास त्याच्या हातात होता. एक काम करता येईल, त्या सोसायटीचं जर रजिस्टर चेक केलं तर आपल्याला कळेल की तुझ्या आधी त्या घरात कोण येऊन गेले ते. व्यंग, अरे आशिष एका साध्या बैठ्या चाळीत राहत होता. कसली सोसायटी, कसलं रजिस्टर आणि कुठली सिक्युरिटी? पण तो जो कोणी होता, आशिष त्या व्यक्तीला ओळखत होता. तो किंवा ती. हो, तो पुरुष असेल कशावरून, बाई सुद्धा असू शकते. आणि विषप्रयोग करून मारणं ही तर बायकांची जुनी स्टाईल आहे असं म्हणतात.
आपण आपल्या ऑफिसच्या बाहेरचा बोर्ड बदलूया. आपण जवळजवळ डिटेक्टिव्ह असल्यासारखे बोलत बसलोय. जोक सपाट सत्यजित, पण तुला आता जास्त अलर्ट राहावं लागेल. कारण दादा जेलमध्ये असूनही त्याचा जात संपत नाहीये. तू तिथे बसल्या बसल्या सुद्धा काही करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. अहो काय झालं पोलीस स्टेशनला? काय नाही, पोलिसांनी नेहमीचेच प्रश्न विचारले आणि मी सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दिली. पोलिसांनी आशिषची केस आत्महत्या म्हणून बंद करायचं ठरवलंय. बरं, मी चहाचं बघते. काय नको, तू जेवायलाच वाढ, मी पटकन आंघोळ करून आणतो. बरं. अहो फोन. हाँ बोलिए. शादी को तो 1 साल हो गया. हाँ फिर भी जाना चाहते हैं. आपको कोई प्रॉब्लम? हाँ आप मुझे मेल भेज दीजिए. ओके थैंक यू. काय कुणाचा फोन होता? अगं सकाळी नाही का मी ते नेटवर चेक करत होतो हनीमून पॅकेजेस, त्यांचा फोन आला. आता मंजिरी आपल्याला जायलाच पाहिजे. अगं फोन केला त्यांनी आता आपल्याला. तुम्ही त्यांना सांगितलं नाहीत का की 1 वर्ष झालंय लग्नाला? सांगितलं ना. 1 वर्ष झालंय लग्नाला, 1 वर्ष जुनी बायको आहे, 1 मुलगी सुद्धा झाली. मग तीर्थक्षेत्राच्या पॅकेजची माहिती दिली असती त्यांनी. बायको जर एवढा डिसइंटरेस्ट दाखवणार असेल तर तीर्थयात्रेलाच जावं लागेल मला. पण यावर उपाय आहे हा माझ्याकडे. तुम्ही ना सरळ बायको बदला. अहो असं बोलायचं ना परत कधी. सॉरी. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया. आपण असं जवळपास जाऊया कुठेतरी, म्हणजे शिमला, उटी, काश्मीर. जवळपास? हा 1-2 आठवडे. 1-2 आठवड्यांसाठी? तुम्ही वॉशरूमला जाताय ना? 4 दिवस, 4 दिवसांसाठी जाऊ. अहो असं काय करता तुम्ही? प्रियाचं लग्न परवावर आलंय. आणि असंही शुभ्राला आपण बाहेर कुठे नेऊ शकत नाही. हवा पालटाचा त्रास झाला तिला तर मग. हं? आणि हे जे काय तुमचं जवळपास उटी काश्मीर आहे ना, त्यामुळे ते इथेच आपल्या रूम मध्ये. 1 दिवस. असं काय करता तुम्ही? दर 3 तासाने शुभ्राला भूक लागते. बरं याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. आता काय? उद्या सकाळी तू आणि मी आपण दोघांनीच ज्योतिबाला जायचं. शुभ्राला इथेच ठेवू, 2 तासात परत येऊ आपण. वा, लाख मुहूर्त शोधला. उद्याचा? मग जाऊया ना. परवा लग्न आहे प्रियाचं. मग तर गेलंच पाहिजे. अरे लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण ज्योतिबाला साकडं घालायला उद्या गेलंच पाहिजे. वा, ते उत्तम जमलं तुम्हाला. परमार्थातून स्वार्थ कसा साधायचा. शेवटी बिझनेसमॅन आहे मी. मी काय म्हणते, लग्न शांतपणे पार पडू देत ना, मग आपण आभार मानायला जाऊ. आणि उद्या खूप धावपळ असणार आहे हो, दमछाक होणार माझी. मंजिरी टिपिकल बायको झालीस तू. अहो टॉवेल. हा घेऊन ये. प्रिया, अगं बरं झालं इथेच भेटलीस. मी तुझ्याकडेच येत होते. बोल ना, काही काम होतं का? हा म्हणजे हे सांगायलाच येत होते की आजपासून लग्न होईपर्यंत तू माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपायचं. मावशी तुझ्या खोलीत?
अगं पण का? का म्हणजे या मावशीला खूप खूप गप्पा मारायच्या तुझ्या बरोबर. एकदा लग्न होऊन हे घर सोडून गेलीस ना तर खायला उठेल मला हे घर. मावशी म्हणतेस पण आईसारखीच आहे ना ग मी तुला. आणि ह्या आईला आपल्या लाडक्या लेकीशी गप्पा नकोत मारायला. काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त आईच आपल्या लेकीला सांगू शकते. राधिका असती तर तिने हेच केलं असतं ना. मग मी सांगते एवढंच. चालेल ना? चल. मावशी तू हो पुढे, मी आलेच. मंजिरीकडे थोडं काम होतं माझं, मी जाऊन येते जरा. मंजिरीकडे? हो ते ऍक्च्युली नाही मी काय म्हणते की तू मंजिरीकडे नंतर जा ना. काय आहे, आता सत्यजित पुण्याहून आलाय. ते दोघं बोलत बसले. आता तू गेलीस ना आता त्याला चिडायला कारण मिळेल, दुसरं काही नाही. सत्यजित आलाय म्हणजे मंजिरीला हा पेनड्राईव्ह आत्ता देता येणार नाही. काय ग? नाही म्हणजे पटतंय का मी सांगतेय ते? हो पटतंय ना. तू अगदी बरोबर बोलतेस. मी नंतर जाते. चल आपण जाऊया. चल. माळा परफेक्ट लागल्यात. पण अरे हे बघ, ह्या बुकेच्या मागे हा धागा दिसतोय, हे बरं दिसतं का दिसायला? पहिला तो लपव आणि मग उरलेल्या माळा लाव. हा तसं करू नकोस. फॅन्टॅस्टिक, हे कॉम्बिनेशन क्लास आलंय. अरे पण ह्याचं काय, ही फायनल टचेस राहिलेत. तू जा पहिला तो स्प्रे घेऊन ये. अरे जा, ती फुलं राहू दे बाजूला राजा, जा पहिला स्प्रे घेऊन ये. तू इथे काय करतोयस? दिसत नाही मी काम करतोय? आणि काय बिनकामाची बडबड मला नाही बाबा करायला आवडत. माझी बिनकामाची बडबडच किती महत्वाची आहे हे तुम्हा मुधोळकरांच्या लक्षात आलं ना तर मग हे सगळं करायची वेळच येणार नाही. ए पनवती, हा तुला जे बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोल. एक लक्षात ठेव, हे लग्न जरी प्रियाचं असलं ना तरी प्रोफेशनली हा इव्हेंट माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे तो व्यवस्थित पार पाडणं ही माझी जबाबदारी आहे. वेगानी साधी में अब्दुल्ला दिवाना. आणि तुम्ही सगळे मुधोळकर मिळून लाख प्रयत्न कराल हे लग्न नीट पार पडावं म्हणून. पण जिचं लग्न आहे तिने ते लग्न नीट पार पडू दिलं पाहिजे ना. नेत्रा, डोक्यात जाऊ नकोस. हा मी आपल्या रूम मध्ये जाते. आता विषय काढलायस तो पूर्ण कर. अजून काय पूर्ण करायचंय विषय? मुद्द्याचं बोलशील? अजून स्पष्ट. सत्यजित दादा आणि प्रियामध्ये काय चाललंय हे तुला माहितीच नाहीये का तुला माहिती नाहीये असं तू भासवतोयस? काय आता काही नाही. आता प्रियाचं लग्न आहे आणि दादा आणि वहिनीचा संसार पण. तुझा दादा वहिनींचा संसार या विषयावर ना एक मोठा डेली सोप होऊ शकतो, 1000 एपिसोड्सचा. नेत्रा, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. उगाच नाही बोलत आहे मी. तशीच तुम्ही सगळ्यांनी समजूत घालून घेतलीये स्वतःची की प्रिया आणि सत्यजित दादांमध्ये आता तसं काहीही उरलेलं नाही. पण प्रियाला तसं वाटत नाही गौरा. प्रियाला तेव्हाही मुधोळकरांचीच सून व्हायचं होतं आणि आताही मुधोळकरांचीच सून व्हायचंय. आणि सत्यजित दादांचं तरी काय वेगळं रे. पूर्ण जेवणाने भरलेलं ताट समोर वाढलेलं असलं तरी यांना बाहेरचं काहीतरी तोंडी लावणं हवंच आहे. नेत्रा बास. उगाच हॉलमध्ये तमाशा नकोय. तमाशा मी नाही करत आहे. तमाशा उद्या तुम्हा मुधोळकरांचा होणार आहे. नाही त्या भवानीने आई मांडवात लग्न मोडलं ना तर माझं नाव नेत्रा नाही. पण मग सुटकी चेहरे करून बसू नका. तुझ्या एवढ्या सजवलेल्या काय म्हणाल होतास? हा शामी आल्यात.